पुण्यात बलात्कार प्रकरणानंतर हे आंदोलन सुद्धा सुरू आहे। स्वारगेट परिसरात घटनेविरोधात 3 आंदोलनं सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। स्त्रीमुक्ती, शरद पवार, राष्ट्रवादी आणि तृप्ती देसाई यांचं हे आंदोलन सुरू असल्याची सध्या माहिती मिळते। काल जी बलात्काराची घटना घडलेली होती त्यानंतर त्याचे पडसाद खरं तर राज्यभर उमटताना बघायला मिळत आहेत। ही आपण 3 दृश्य बघतोय। स्त्रीमुक्ती संघटना, शरद पवार यांचे राष्ट्रवादी आणि पुणेकर हे रस्त्यावर उतरलेले आहेत आणि संतप्त आक्रमक पवित्रा पुण्यामध्ये हे आंदोलन करताना बघायला मिळतोय। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, आपण बघू शकतो पुण्यामध्ये जी बलात्काराची घटना घडली त्याचे पडसाद खरं तर आता राज्यभर उमटताना बघायला मिळतात। पुण्यातली सध्याची ही 3 आंदोलनं, काय सध्याची परिस्थिती तिथली? आपण बघतोय स्वारगेट बस डेपो मध्ये हे आंदोलन सुरू आहे। बाहेर अगोदर आंदोलन सुरू होतं आणि आता हे आंदोलक जे आहेत ते सगळे बस डेपो मध्ये आलेले आहेत। एका महिलेवर अशा पद्धतीने अत्याचार झाला। महिला भगिनी म्हणून काय तुमची प्रतिक्रिया? खरं तर गेले कित्येक वर्ष महिलांवरती अत्याचार वाढतायत। पुणे संस्कृतीचं, विद्येचं माहेरघर आणि अतिशय वर्दळ असलेल्या या स्वारगेट स्थानकामध्ये एका महिलेवरती बलात्कार होतो, अत्याचार होतो। हे 50 तास झाले, अजूनही आरोपी सापडलेला? आरोपी सापडला नाही म्हणजे ह्यांच्या हात असल्याशिवाय आरोपी सापडत नाही का? आरोपी सापडत का नाहीये? त्याचा मोबाईल नंबर तुमच्याकडे आहे, त्याचा फोटो तुमच्याकडे आहे, मग तो गेला कुठे? ही चौकशी सोडून त्याच्या नावाचं 1 लाखाचं तुम्ही बक्षीस करता। अरे महिलांनी राहायचं कसं? आज ज्या बसची अवस्था तुम्ही पाहिली आहे काल काय झाली ती, तुम्ही अगोदर ती चौकशी का नाही केली बसची? अशा कितीतरी बस आहेत की ज्यामध्ये एवढे घाणेरडे प्रकार चालतात, मग त्याची चौकशी कोण करणार? आणि पोलिसांना पण माझं एक सांगणं आहे की पेट्रोलिंग करताना कमीत कमी महिलांना सुरक्षा देण्यासाठी तरी 2 महिला पोलीस तिथं कंपल्सरी पाहिजेतच। सुरक्षित वाटत? अजिबात सुरक्षित वाटत नाही। हे सरकार आल्यापासून तर क्राईमचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे, त्याला आटोक्यात आणण्यासाठी काहीही नियम, कठोर नियम हे लागू पडलेले नाही। त्याच्यामुळे हा क्राईम पुण्यामध्ये खूप वाढत चाललेला आहे। पुण्याची ही जी भयानक अवस्था आहे या सरकारच्या हातात आहे की तुम्ही इन्स्टंट त्याला किती चाप बसवता। काय मागणी करताय महिला भगिनी म्हणून? महिलांना बिलकुल सुरक्षा नाहीये। जे नराधम हे अत्याचार करतात ते त्यांना सुरक्षा नाहीये ना। जे अत्याचार करतात त्यांना फाशीची शिक्षा व्हावी। आपण बघतोय फाशीची शिक्षा व्हावी अशा पद्धतीची मागणी जी आहे ती आरोपींकडून केली जाते आहे। या सगळ्या डेपोच्या भागात राष्ट्रवादीच्या वतीनं हे आंदोलन या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। इकडे उजव्या बाजूला काल काही मीटर अंतरावर हा सगळा जो प्रकार आहे तो घडलेला होता आंदोलनाचा। त्याच्या अगोदरच्या दिवशी अर्थात मंगळवारी पहाटे याच ठिकाणी शिवशाही बसमध्ये बलात्काराची घटना घडली होती आणि त्यानंतर आता आपण पाहतोय पोलिसांचा जो फौजफाटा आहे तो या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे। पोलिसांची ही सगळी कुमक या ठिकाणी वाढवण्यात आलेली कारण वेगवेगळ्या संघटनांची जी आंदोलनं आहेत या ठिकाणी सुरू आहेत। पोलीस कालपासून या सगळ्या भागांमध्ये अलर्ट मोडवर आलेले आहेत। मात्र प्रश्न असा उपस्थित होतो की ही घटना जेव्हा घडली तेव्हा नेमकी काय परिस्थिती होती, तेव्हा सुरक्षा यंत्रणा काय करत होती, अशा पद्धतीचे जे सवाल आहेत ते उपस्थित केले जात आहेत। आपण जर बघितलं तर या सगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या संघटना जेव्हा येत आहेत तेव्हा तृप्ती देसाई देखील आपल्याला या ठिकाणी आल्याचं बघायला मिळतंय। तृप्तीताई, तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, सगळा प्रकार आपल्याला माहिती आहे, मागणी काय आहे? प्रमुख मुद्दे आता तुम्हाला ठळक कोणते दिसतात? स्वारगेट बस स्थानकामध्ये वर्दळीच्या ठिकाणी अशा पद्धतीची घटना पुण्यासारख्या शहरात घडणं हे अत्यंत भयानक आहे। मुलींमध्ये, महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। 50% तिकिटामध्ये महिलांना एसटी मध्ये सूट आहे, त्यामुळे महिलांचा टक्का जो आहे तो प्रवास करण्याचा जास्त आहे आणि तिथंच महिला सुरक्षित आहेत। आपण बघतोय की 48 तास या घटनेला जे आहे ते होऊन गेलेत, परंतु अजूनही आरोपीला अटक नाही। पोलिसांची यंत्रणा कुठंतरी कमी पडतीये। त्यांना 1 लाखाचं बक्षीस जाहीर करायला लागतंय, त्यांना जे आहे ते 18 पथकं जी आहेत ती रवाना करायला लागतात। मग पोलीस काय करतात? पोलिसांना एवढे लाखोचे पगार आहेत, तुम्हाला 1 लाखाचं बक्षीस जाहीर करायला कशाला लागतंय? म्हणजे पुण्यातले पोलीस हे निष्क्रिय हे सिद्ध झालेलं आहे इथं। त्यामुळे PMPMLच्या मंत्र्यांना सुद्धा माझी विनंती आहे की प्रत्येक बस डेपोमध्ये महिला सुरक्षा समिती नेमली पाहिजे। गृहमंत्र्यांनी सुद्धा प्रत्येक बस डेपोमध्ये दररोज पोलिसांची गस्त असली पाहिजे असे नियम जे आहेत ते त्यांनी आदेश देणं गरजेचं आहे आणि या आरोपीला तातडीने अटक करून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन जे आहे ते लवकरात लवकर त्याला फासावर चढवणं। एक आणखी घटना घडली, कॅब ड्रायव्हरनं अश्लील वर्तन केलं,
एका 41 महिला वर्षाची जी गाडीत होती तेव्हा सतत घडतायत. पुण्यात वारंवार घटना घडतायत. हे तर आपल्याला काही गोष्टी समोर आल्या आहेत, अनेक गोष्टी तर समोर सुद्धा आलेल्या नाहीयेत. कॅब चालक जो आहे तो अश्लील वर्तन करतो, महिलेला गाडीतनं उडी मारावी लागते. आता अजून काय महिलांनी सहन करायचंय? महिलांच्या अब्रूची लक्तरे जी आहे ते वेशीवर टांगली गेली आहेत का? सरकार नेमकी यंत्रणा काय करताय? आम्ही मतदान करून तुम्हाला निवडून देतो, तुमची यंत्रणा आहे, तुमची यंत्रणा काहीच काम करत नाही. पोलीस स्टेशनला सुद्धा महिला गेल्यावर महिलांकडे वेगळ्या नजरेनं बघितलं जातं, त्यांचे गुन्हे लवकर दाखल केले जात नाहीत, त्यांनाच वेगळे उलटे प्रश्न विचारले जातात. मला वाटतं आता तरी पोलिसांची यंत्रणा जी आहे ती संवेदनशील झाली पाहिजे महिलांच्या बाबतीत आणि तातडीनं ऍक्शन होणं गरजेचं आहे. जे 1 लाखाचं बक्षीस जाहीर करावं लागलं त्याबद्दल काय? 1 लाखाचं बक्षीस पोलिसांना जाहीर करावं लागतंय. म्हणजे पुणे पोलीस हे पूर्ण निष्क्रिय आहे. पोलिसांना लाखोनी पगार आहेत. एवढे पोलीस जर त्याला शोधतायत. पुण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय, स्वारगेट स्थानकात होता, 3-4 तासांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पुणे जिल्ह्यातच असेल. अजूनही 18 ते 20 पथकं जर पाठवून अशा पद्धतीचा गुन्हेगार त्यांना सापडत नाही तर मला वाटतं हे पोलिसांचं पूर्णपणे अपयश आहे. हे सगळे प्रकार घडत असताना आणखी एक प्रकार समोर येतो, तो म्हणजे स्वारगेट बस डेपोतल्या एका कंडक्टर महिलेचे 30,000 रुपये सकाळी आज 8:30 वाजता चोरीला गेले. सतत घडतंय. हे बघा, आता हे तर प्रकरण, आता इथं अनेक आंदोलक आले, ते प्रकरण घडल्यामुळे आम्ही सुद्धा आता आम्हाला इथं यावं लागलं. दररोज अशा वेगवेगळ्या घटना घडतायत, जबरी चोरीच्या घटना घडतायत. मग हे चोर जे काही रात्री अपरात्री लपलेले असतात त्यांना आगार व्यवस्थापनाचं जे आहे ते आशीर्वाद आहेत का? हा जो गाडे होता, लोक आम्हाला रात्री रिक्षावाले असं सांगत होते की तो माणूस दररोज इन शर्ट घालून व्यवस्थित आवरून मास्क घालून दररोज या आगारामध्ये अनेक वेळेला दिसतो. त्यामुळे मग त्याला कुणीतरी पाठीशी घालायचा प्रयत्न करतोय का? इथे अवैध धंदे चालतात, मग या अवैध धंद्याला पोलिसांचा आशीर्वाद आहे का? आणि हे सगळ्याला पोलिसांचा जर आशीर्वाद असेल तरच अशा गुन्हेगारांची जी आहे ती हिंमत वाढते आणि अशा घटना घडतात. त्यामुळे मला वाटते पोलिसांना पगार खूप चांगला आहे ना, तर त्याच्यावर समाधानी राहा ना. कशाला तुम्ही हप्ते घेतायत? कशाला चुकीच्या जे अवैध धंदे आहेत त्यांना प्रोटेक्शन देत आहे? त्यामुळे आमच्या महिला मात्र आता सुरक्षित होत आहे. जवळपास 50 तासांपेक्षा जास्त अवधी झाला, अजूनही आरोपी सापडत नाही. इथे सांगितलं जात आहे की तो नेहमी या परिसरात यायचा, तुम्ही जसं म्हणालात तसा. मास्क काय नेमकी त्याच्याबद्दलची माहिती? नाही, मला असं सांगण्यात आलंय की तो इन शर्ट घालून व्यवस्थित आवरून मास्क घालून अनेक वेळा जो आहे तो स्वारगेट बस स्थानकात असायचा. काल पण आपण बघितलं असेल की तो मास्क घालून जो आहे तो CCTV मध्ये दिसतोय. पण त्याला तातडीने इथल्या रिक्षा चालक किंवा लोकांनी का ओळखलं? कारण त्याचा वावर इथं सारखा असायचा. मग एवढी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला, जबरी चोरीचा गुन्हा दाखल असलेला आरोपी जो आहे तो अशा पद्धतीनं फिरतो, वारंवार फिरतो. मग पोलीस काय करतायत? आगार व्यवस्थापन काय करताय? इथले सुरक्षा कर्मचारी काय करतायत? मग हे फक्त नावाला आहेत का? महिलांची सुरक्षा वाऱ्यावर आहे का? कुणीच काही काम करताना दिसत नाही. कुठली तरी घटना घडल्यावर मग यंत्रणा जागी होते. ही शोकांतिक आहे. या डेपोत काही अवैध धंदे चालतात असा उल्लेख केला. काय नेमकं घडतंय? काय तुमच्या माहितीत? कालच बसमध्ये बघितलं तर कंडोम सापडलेले आहेत. आपण बघतो की पत्ते खेळतात अनेक जण, मटक्याचे धंदे अनेक आपण बघू शकतो. तीनही या दृश्यांमधून जे आंदोलक आहेत ते चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळतं. या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. एकीकडे पुणेकर संतप्त झालेले आहेत, दुसरीकडे पुणे पोलीस आयुक्त स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाल्याचं बघायला मिळत आहे. अमितेश कुमार आता बलात्कार प्रकरणाचा आढावा घेणार आहेत. गृहराज्यमंत्री योगेश कदम सुद्धा घटनास्थळी पोहोचतील. कदम स्वारगेट पोलिसांकडून या प्रकरणाची माहिती जाणून घेतील.